मोठ्या संख्येने आंदोलक आझाद मैदानात पोहोचले आहेत। मुंबईमध्ये एकीकडे गेल्या अर्ध्या तासापासून पावसाचा जोर वाढलाय आणि भर पावसामध्ये आंदोलक आझाद मैदानात बसून आहेत। पावसामुळे आझाद मैदानात सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय। मुंबईत पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने हा अंदाज वर्तवलेला आहे आणि तिकडे पावसामुळे आझाद मैदानात चिखल सगळीकडे पसरलेला आहे। मात्र भर पावसातही आंदोलक आझाद मैदानामध्ये बसून गेल्या 2 तासापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे। सध्या आपण आझाद मैदानामध्ये आहोत आणि याच मुसळधार पावसामुळे पूर्णपणे आझाद मैदान हा चिखलमय झाला आहे। आपण बघू शकतो की जागोजागी पाणी भरलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती चिखल झाला आहे। पण यामध्ये देखील मराठा समाजामध्ये मोठा उत्साह दिसत आहेत। अजून देखील मराठा बांधव हे सातत्याने आझाद मैदानावरती येत आहेत। आपण बघू शकतो काही इकडे मराठा आंदोलक आहेत, आपण त्यांच्याबरोबर बोलूया। काय सांगाल, पाणी झाले सगळीकडे? पाणी झालं तरी काही फरक पडणार नाही। रंगे पाटील जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार आहे। आता तुमची राहायची सोय आणि झोपायची सोय कुठे? सगळीकडे तर पाणी भरलंय। आम्हाला राहायची आणि खायची सोय काही लागत नाही। आम्हाला आरक्षण पाहिजे। दादा म्हणतील त्या पद्धतीने आरक्षण द्यावे, सरकारला हीच विनंती आहे। आता किती वेळापासून तुम्ही सगळे उभे आहात इकडे? पाऊस सकाळपासून आहे आम्ही इथं। म्हणजे अजूनपर्यंत खाली बसला नाही? नाही सकाळपासून आम्ही इथंच उभा आहे। काही जेवला वगैरे? नाही अनेक नाही, अजिबात जेवण नाही, काय नाही, अजिबात जेवण केलेलं नाहीये। जोपर्यंत फडणवीस आम्हाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही इथनं सोडणार नाही। तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। आपण पाहिलं असेल तर एकंदरीत सर्व मराठा समाजामधले लोक हे इकडे गावांमधून आले आहेत आणि या मुसळधार पावसामुळे कुठेतरी त्यांना देखील फटका बसला आहे आणि सकाळपासून ते इकडेच उभे आहेत आणि जेवण देखील केलं नाही असं त्यांच्याकडून